नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ म्हणजे कुठलीही भविष्यवाणी नाहीये, तर रमनशास्त्रावर आधारित हे कर्मा रिडिंग आहे. मराठीत आपण याला कर्म वाचन असं म्हणूयात. तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर तुमच्या अवेअरनेससाठी आणि मार्गदर्शनासाठी आहे. नुसतं जनरल रीडिंग किंवा प्रेडिक्शन्स किंवा पुढे काय होणार आहे हे जाणून घेऊन खरं तर आपल्या आयुष्यात तसा काहीच फरक पडत नाही. मग त्यापेक्षा आपण आपले कर्म समजून घेऊयात. आपल्या आयुष्यात सध्याला ज्या काही गोष्टी घडतायत, ज्या काही घटना घडतायत, त्या एक्झॅक्टली का होत आहेत, त्याच्या मागचं रूट कॉज काय आहे, मूळ कारण काय आहे, ते आपण समजून घेऊयात. अवेअरनेस आणि जाणीव हीच आपल्या आयुष्याच्या बदलाची पहिली पायरी असते. कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते, तर कर्म म्हणजे अनुभवातून शिकण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती. आपण जोपर्यंत तो अनुभव, ती परिस्थिती व्यवस्थित समजून घेत नाही, तोपर्यंत ती परिस्थिती सतत पुन्हा पुन्हा आपल्या समोर येऊन उभी राहते. यालाच कार्मिक सायकल, कार्मिक लूप किंवा मराठीत आपण त्याला कर्माचं चक्र असं म्हणतो. मग आजच्या या कार्मिक रीडिंग मध्ये, कर्माच्या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर तुमची ओव्हरऑल एनर्जी या महिन्यात कशी आहे, तुमचे पास्ट पॅटर्न्स म्हणजे भूतकाळातील कर्माचे पॅटर्न्स कसे दिसतायत, तुमची प्रेझेंट सिच्युएशन कशी आहे, सध्याला कुठलं कर्म ऍक्टिव्हेट होत आहे, आणि यामुळे तुम्हाला कोणते कोणते एक्सपिरियन्सेस येतील, कोणते कोणते अनुभव तुम्हाला या महिन्यात येऊ शकतात, कोणत्या कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, याचं सविस्तर मार्गदर्शन मी तुम्हाला या विश्लेषणात करणार आहे. ही माहिती मी तुम्हाला अत्यंत साध्या, सरळ आणि सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे. आपल्याला एकदा आपलं कर्म समजलं की मग ते कर्म हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते, आणि मग आपण ऑटोमॅटिकली आपल्या डेस्टिनीशी अलाइन होतो, आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकायला लागतो. आणि तेच आपल्या आयुष्याचं अल्टिमेट गोल असतं. हे विश्लेषण म्हणजे कुठलंही इन्स्टंट मॅजिक किंवा 2 मिनिटात काम करणारे उपाय वगैरे असलं अजिबात नाहीये, परंतु हे लाईफ चेंजिंग मात्र जरूर आहे. हे विश्लेषण, हे मार्गदर्शन, हा गायडन्स जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात आणि योग्य प्रकारे फॉलो केलं ना, तर पुढील 6 ते 8 महिन्यात किंवा वर्षभरात तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. आत्ताचे तुम्ही म्हणजेच 2026च्या सुरुवातीचे तुम्ही आणि 2027 मधले तुम्ही, यामध्ये जमीन आसमानाचा फरक असेल. तर सुरू करूयात आजच्या या कर्म विश्लेषणाला. सुरुवातीला आपण बघूयात की या फेब्रुवारी महिन्यात मिथुन राशीची ओव्हरऑल एनर्जी कशी दिसतीये. फेब्रुवारी महिना हा मिथुन राशीसाठी प्रचंड ऍक्टिव्ह पण कन्फ्युजन्स क्रिएट करणारा आहे. विचार तुमच्या मनात खूप असतील, कल्पना खूप असतील, परंतु मन एका ठिकाणी तुमचं स्थिर राहणार नाही. तुम्हाला असं वाटेल की खूप गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, परंतु नेमकं काय करायचं याची क्लॅरिटी तुमच्यामध्ये अजून नाहीये. बाहेरून तुम्ही अतिशय ऍक्टिव्ह दिसताय, परंतु आतून मात्र एक संभ्रम चालू आहे. हा महिना मिथुन राशीला स्वतःच्या कामाचा वेग कमी करून आपले विचार स्पष्ट करण्याचं कर्म शिकवणारा आहे. तुमचे पास्ट पॅटर्न्स म्हणजेच भूतकाळातले कर्माचे पॅटर्न्स असे दिसत आहेत की तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू करता, परंतु सर्व गोष्टी पूर्णत्वास नेत नाही, म्हणजे त्या गोष्टी तुम्ही कंप्लीट करत नाही, आणि तोपर्यंतच मग पुन्हा एखादी नवीन कल्पना येते, पुन्हा तुम्हाला नवीन लोक भेटतात, आणि एखादी नवीन संधी तुमच्याकडे येते, त्यात पहिली कामं अपूर्ण राहतात आणि तुम्ही पुन्हा नवीन काम सुरू करता. कर्माचा हा पॅटर्न तुम्हाला असं सांगतोय की काम करण्याची क्षमता तर तुमच्याकडे भरपूर आहे, परंतु फोकस नाहीये. या पास्ट पॅटर्न्सचा सध्याच्या करंट लाईफवर कसा प्रभाव पडेल, तर या महिन्यात तुमच्यावर इमोशनल प्रेशर आणि इन्फॉर्मेशनचा भार असेल. म्हणजे या महिन्यातही अनेक जबाबदाऱ्या तुमच्याकडे येतील, अनेक कामं तुमच्याकडे येतील, आणि मग इथे तुमची टेस्ट घेतली जाईल. काय की तुम्ही एक काम निवडून ते पूर्ण करताय, कंप्लीट करताय, की परत सगळी कामं एकाच वेळेला चालू करून सगळी इनकम्प्लीट सोडताय. इथे तुमच्यासाठी सल्ला असा आहे की जरी तुमच्याकडे बरेच ऑप्शन असतील, तरी तुम्ही त्यातलं एक काम निवडा, ते पूर्ण करा, आणि मग दुसऱ्या कामाला हात लावा.
तुमच्या रुटीन लाईफमध्ये म्हणजेच दैनंदिन जीवनात तुम्हाला मल्टीटास्किंग करावं लागणार आहे. एकाच वेळी अनेक कामं, अनेक कॉल्स, अनेक मेसेजेस आणि अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला हाताळाव्या लागतील. आणि काम करत असताना सुद्धा सतत कोणाचा तरी फोन येणं किंवा सोशल मीडिया किंवा इतर लोकांचा त्या कामात हस्तक्षेप असेल. अशा या परिस्थितीत तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, तुम्ही कसं रिॲक्ट व्हायचंय, तर सगळी कामं एकाच वेळी करण्याचा हट्ट धरू नये. एका वेळी एकच काम पूर्ण करण्यावर लक्ष द्यावं, हेच योग्य कर्म ठरेल. तुमच्या करिअरमध्ये आणि बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला अनेक नवीन कल्पना सुचतील, अनेक नवीन संधी तुमच्याकडे येतील. परंतु त्यावर लगेच रिॲक्ट होणं हे मात्र योग्य ठरणार नाही. म्हणजेच नवीन एखादी जॉब ऑफर तुमच्याकडे आली किंवा साईड बिझनेस करायची आयडिया तुमच्याकडे आली, कोलॅबरेशनची आयडिया तुमच्याकडे आली, तर संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यामध्ये डायरेक्ट उडी मारू नका. या महिन्यात प्लॅनिंग, रिसर्च आणि कम्युनिकेशन मजबूत करणं हे तुमच्यासाठी अतिशय योग्य वर्तन ठरेल. या महिन्यात तुम्ही एक्झिक्युशनपेक्षा प्रिपरेशनला जास्त महत्त्व द्या. तुमचे नात्यांमधले म्हणजेच रिलेशनशिपमधले कर्माचे पॅटर्न्स जर आपण बघितले तर या महिन्यात कम्युनिकेशन गॅप आणि नॉन क्लॅरिटी असे पॅटर्न्स दिसून येत आहेत. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तर बोलत आहात पण समोरची व्यक्ती नीट तुमचं बोलणं ऐकून घेत नाहीये, किंवा समोरचा माणूस बोलतोय पण तुम्हाला त्याचा अर्थच कळत नाहीये. आणि त्याचा अर्थ न कळाल्यामुळे काही छोट्या छोट्या गोष्टींवरनं गैरसमज निर्माण होत आहेत. तर अशा या परिस्थितीत तुम्हाला काय करायचंय, तर प्रत्येक गोष्टीत अंदाज बांधणं, म्हणजे हे असं झालं असेल का, हे तसं झालं असेल का, असे अंदाज बांधणं किंवा त्यातूनच निष्कर्ष काढणं हे मात्र अवॉइड करायचंय. जे काही तुमच्या मनात आलं असेल ते स्पष्टपणे, शांतपणे आणि थेट समोरच्याशी तुम्ही बोला. या महिन्यात तुमच्यासाठी स्पिरिच्युअल मेसेज असा आहे की जर तुमच्या मनात 100 विचार येत असतील तर त्या प्रत्येक विचारावर कृती केलीच पाहिजे असं काही आवश्यक नाहीये. काही विचार फक्त ऑब्झर्वेशनसाठी तुमच्या मनात आलेले असतात. पण तुमचं मन जर शांत नसेल तर त्यातून योग्य दिशा तुम्हाला मिळत नाही. हा महिना मिथुन राशीला सांगतोय की शब्द आणि विचार यांना शांत केल्याशिवाय इंटरनल गायडन्स म्हणजेच तुमच्या आत्म्याचा आवाज तुम्हाला ऐकू येत नाही. एकंदर फेब्रुवारी महिना हा मिथुन राशीसाठी मन शांत करून योग्य दिशा शोधण्याचा महिना आहे. आजचे हे मार्गदर्शन, आजचे हे गायडन्स जर तुम्ही नीट समजून घेतलत आणि योग्य प्रकारे फॉलो केलत ना, तर तुमच्या कर्माचे हे जुने पॅटर्न्स हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल आणि कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. कर्माचे हे विश्लेषण, हे मार्गदर्शन जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.